Hello guys. 200 meters at the roundabout, take the second exit. हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललोय हॉटेल विशालला, खेड शिवापूरला. एवढ्या लांब का? तर तिथल्या टेस्ट बद्दल मी फक्त ऐकलं होतं आणि व्हिडिओत बघितलं होतं. आणि आज तो दिवस आलाय, फायनली जाऊ म्हणत आम्हाला आज वेळ भेटलेला आहे जाण्यासाठी. आणि संडेचा दिवस आहे, दुपारचे 1-2 वाजले अराउंड. आता आम्हाला जायला 1-1.5 तास लागणारच आहे, ट्रॅफिक वगैरे सगळं पकडून. मस्त आम्ही दोघे आणि आमचे फ्रेंड्स पण सोबत आहेत, त्यांचे छोटे छोटे लेकरं पण आहेत. आणि आता आम्ही इतकी मस्ती करणार आहेत. आणि मेन म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही, मग यांचे फ्रेंड खातात म्हणून त्यांना बोलवलं. आणि मग हे नॉनव्हेज खातील आणि आम्ही व्हेज, अशा प्रकारे. पण तिथलं नॉनव्हेज फेमस आहे. पार्किंगच्या तिकडच्या साईडला फॅमिली बार आहे. तुम्हाला फ्रेंडसोबत वगैरे मॉकटेल्स कॉकटेल्स ट्राय करायचे असतील तर. आणि इकडून आहे फॅमिली सेक्शन जेवणाच्या व्यवस्थेसाठी. तर तिथे आम्ही एंट्री केली आणि असलं छान अम्बियन्स आहे ना इथलं, मला तर खूप जास्त आवडलं. आणि नंतर आली आमची ऑर्डर, ही होती व्हेज थाळी. व्हेज थाळीमध्ये होतं चपाती, नंतर स्वीट, वरण, 2 भाज्या, पापड वगैरे सगळं. आणि एकदम टेम्पटिंग अशी व्हेज थाळी होती. नॉनव्हेज देखील खरंच खूप छान होतं. ही नॉनव्हेज थाळी होती ज्यामध्ये वेगवेगळे सगळेच आयटम्स जे की नॉनव्हेजमध्ये येतात ते आलेले. आणि इतकी छान दिसत होती ना. आणि सोलकढी देखील त्यामध्येच दिलेली. आणि हे होतं स्टार्टर पनीरमधलं, जे पण खूप टेम्पटिंग होतं. आणि ही होती नॉनव्हेज बिर्याणी हंडी. अशा प्रकारे सगळी ऑर्डर आल्यानंतर आम्ही मस्त मॉकटेल्स ट्राय केले. आणि नंतर मॉकटेल्सच नाही तर फूड टेस्ट देखील खरंच खूप छान होती. असा एक मोठा व्ह्यू घेतला जेव्हा सगळं फूड टेबलवर आलं होतं, तेव्हा खरंच खूप छान वाटत होतं. कसं वाटतंय नॉनव्हेज? एक नंबर. हा, हे काय आहे एवढं मोठं? चिकन रान. आणि तिची तुम्ही काय खाताय? मी चिकन रान, तू पतली बिर्याणी. मस्त आहे. हा, मटका बिर्याणी. हा गाईज, इथलं जेवण असलं भारी आहे ना. मी तर व्हेजच खाल्लं, व्हेजिटेरियन आहे म्हणून म्हणा. पण मॉकटेल्स पण खूप भारी आहेत, मज्जा आली खरंच. आता हे गाईज खात आहेत नॉनव्हेज, पण मला व्हेजमध्ये पण खूप जास्त मज्जा आलेली. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, असलं भारी आहे. आणि हा पातीचा कांदा तर मला बेस्ट वाटला दिलेला. आणि हे तोडतायत नॉनव्हेज दोघे. तर गाईज, आमचं आता जेवण झालेलं आहे एकदम फुल. मी तर व्हेज असलं फुल खाल्लेलं. आणि हे 3 नॉन व्हेजिटेरियन होते. आणि यांना पण खूप फूड आवडलेलं आहे. पण मेन म्हणजे मला नॉनव्हेज हॉटेलमध्ये व्हेज आवडलेलं. हे फर्स्ट हॉटेल म्हणू शकता, हॉटेल विशाल. आणि खरंच तुम्ही देखील एकदा इथे विजिट करून बघा, तुम्ही व्हेजिटेरियन असो किंवा नॉन व्हेजिटेरियन. आणि यांना ते इथलं रान थाळी का रान चिकन आवडलेलं आहे. यांना ते चिकन रान आवडलेलं आहे. आणि ते तुम्ही ट्राय करा नॉन व्हेजिटेरियन असाल तर. आणि खरंच खूप छान हॉटेल आहे, नक्की विजिट करा. आमच्या चेहऱ्यांवरून तुम्हाला कळतच असेल की आम्हाला टेस्ट किती आवडलेली आहे. A few moments later.
ओके, आपल्या हॉटेलला किती वर्ष झाले आता? हॉटेल चालवून 30 वर्ष झाले. 30 वर्ष. आणि आपल्या इथे स्पेशल डिश कुठल्या कुठल्या मिळतात? व्हेजमध्ये काय नॉनव्हेजमध्ये? व्हेजमध्ये पण. व्हेजमध्ये व्हेज रावरी आहे, पनीर अंगारा मसाला, पनीर टिक्का मसाला हां हां. आणि व्हेज चिंगारी, अच्छा. व्हेज मालवणी. नॉनव्हेजचं तर माहीतच आहे, म्हणजे नॉनव्हेजच्या डिश तर आपल्याकडे नॉनव्हेजमध्ये महाराजा थाली आहे. अच्छा. आणखी चिकन थाली, मटन थाली, हो हो. चिकन रान स्टार्टरमध्ये. जाताना त्यांना त्यांच्या फूडबद्दल रिव्ह्यू दिला आणि त्यांना खूप छान वाटलं आणि आमच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करायला सांगितलं. खरंच खूप छान हॉटेल आहे गाईज, तुम्ही एकदा नक्की विजिट करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला ज्या नॉनव्हेज आवडत असेल त्यांना शेअर करा.